राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय। काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय। याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर उपाययोजना म्हणून पालिकेनं विशेष आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क ठेवलाय। या आपत्ती व्यवस्थापन विभागात सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाणार आहे। 24 तास सतर्क असणाऱ्या विभागाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे आणि विशेषतः जो कालपासून मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या देखील घटना घडल्या। त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील अनेक घटना घडलेल्या आहेत। मात्र पुणे महानगरपालिकेत ज्या पद्धतीने हे आपत्ती व्यवस्थापन चालतं, आता काल 54 ठिकाणी झाडं पडली, मात्र या ठिकाणी तात्काळ हे महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचून त्यांनी त्या पद्धतीने तिथे लगेच कारवाई सुरू केली आणि या बाबतीत त्यांनी जी काही कारवाई केली ती कुठून केली आणि कशा पद्धतीने तत्परता ही दाखवली गेली, त्यासाठीचा जो आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे तो आपण पाहतो आहोत। आपत्ती व्यवस्थापन विभागात अशा पद्धतीने सुसज्ज अशी यंत्रणा ही कार्यान्वित आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जर एखादी घटना घडली तर तात्काळ त्याची माहिती ही इथे पोहोचते आणि त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाते। माझ्यासोबत इथे आपत्ती व्यवस्थापनाचे जे प्रमुख आहेत ते आहेत, त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हे सगळं काम सुरू आहे आणि याची सगळी जी काही माहिती आहे ती आपण कशा पद्धतीने घेतो आणि तिथपर्यंत पोहोचतो, कशा पद्धतीने आपण हे आपत्ती व्यवस्थापन करतो, आज खरी त्याची गरज आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं कामकाज जे आहे 24/7 आपलं सुरू असतं। या ठिकाणी आमचं जी टीम आहे ही 12 लोकांची टीम आहे। याच्यामध्ये उपअभियंता, त्याचप्रमाणे अभियंता आणि इतर आपले जे आपत्ती व्यवस्थापन कक्षात काम करणारे व्यक्ती जे आहेत तर ते काम करत असतात। आपल्याला जेव्हा पावसाळा किंवा असं अशा पद्धतीच्या ज्या काही आपत्ती शहरावर येतात तर त्यामध्ये आपण विविध विभागांशी समन्वय ठेवत असतो। या समन्वयामध्ये काही डिपार्टमेंट जे आहेत की त्याची पूर्वसूचना मिळणं आपल्याला आवश्यक असतं। पूर्वसूचना मिळत असताना आपल्याला पावसाळ्यासाठी आपल्याला IMD ही महत्त्वाची एजन्सी आपल्याकडे पुणे शहरामध्ये आहे। त्यातून प्राप्त होणारे जे काही आपल्याला संदेश आहेत तर ते आपण जेव्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात येतात तर आपल्याबरोबर काम करणारे जे महापालिकेचे विविध विभाग आहेत त्या विभागात, जसे की आपले महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय असतील, उपायुक्त असतील, विविध खाते ज्याप्रमाणे ड्रेनेज विभाग असेल, पथ विभाग असेल, विद्युत विभाग असेल, आपलं फायर डिपार्टमेंट असेल, उद्यान विभाग असेल, तर या सर्व विभागांचं समन्वय व त्यांना देण्यात येणारी माहिती जी आहे तर यांची साधनसामुग्री कुठे असली पाहिजेत किंवा यामध्ये काम करणाऱ्या टीम्स आपण तात्काळ कशा रवाना केल्या पाहिजेत, या संदर्भातलं सर्व नियोजन आणि समन्वय आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत साधला जातो। येत्या काळामध्ये जर काही पावसामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या त्यासाठी तत्पर ही सगळी आपत्ती व्यवस्थापना विभागाची ही आपण सुसज्जता पाहतोय आणि त्याच्यामुळेच कुठेतरी पुणेकर हा मोकळा श्वास घेतील आणि निश्चितच आपत्ती व्यवस्थापनावर विश्वास ठेवतील अशी आशा बाळगूया। कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।